नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता। युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमा मत्संस्थामध्ये गच्छति। जे आकाराचा प्रांत जो मोक्षाचा एकांत, जेथ आदी आणि अंत विरोनी गेले। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार करत आहोत आपण। आणि या अध्यायामध्ये भगवान परमात्मा प्रस्तुत श्लोकामध्ये योग साधनेचं त्या साधकाला काय फल प्राप्त होतं या संबंधाने विचार प्रतिपादन करत आहेत। कोणतीही विचारी व्यक्ती जोपर्यंत एखादं फल आपल्या समोर दृष्टीला येत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही। कायमचं आपण ते वाक्य बोलत असतो, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते। प्रयोजनाला पाहिल्याशिवाय मंदातला मंदसुद्धा मनुष्य एखाद्या कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही। तर मग साधक तर सुज्ञ आहे, तो विचारी आहे, विवेकाने संपन्न आहे, तर त्याला कोणत्या प्रकारचं फल मिळतं? व्यवहारामध्ये जी फलाची कल्पना केली जाते त्यापेक्षा विलक्षण असं परमार्थामध्ये फल प्राप्त होतं। व्यवहारातलं फल दृष्टीला दिसतं, तसं परमार्थातलं फल इंद्रियाला दिसत नाही, पण त्याचा अनुभवाने मात्र लाभ घेता येतो। व्यवहारातला एखाद्या सुखाचा लाभ झाला तर मनुष्याला हर्ष होतो, पण त्या हर्षाच्या पाठीमागे विषादही लपलेला असतो। परमार्थात जे फल प्राप्त होतं त्यात केवळ आनंदाची प्राप्ती आहे, दुःखाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। किंवा एकाच वाक्यात जर बोलायचं ठरलं तर दुःख मिश्रित असणारं सुख जिथं मिळतं त्याला व्यावहारिक फल असं म्हणतात, आणि दुःखाचा लेश मात्र सुद्धा संबंध नाही असं केवळ शुद्ध सुखरूप प्राप्त होतं त्याला परमार्थाचं फल असं म्हणतात। आणि उपनिषदामध्ये सुद्धा हा विचार आला, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते। किंवा पंचदशीकारांनी सुद्धा हा विचार केला, जे वैषयिक सुखाने व्याप्त असेल किंवा हजारो शोकाने जे आवृत्त असेल अशा वैषयिक सुखाला शास्त्रकार सुख म्हणायला तयार नाही। सुखम वैषयिकम शोक सहस्त्रेणावृतत्वतः दुःखमेवेति मत्वाह नाल्पेस्ति सुखमित्यसो। जे अल्प आहे, क्षणभंगूर आहे, परिच्छिन्न आहे त्याला सुख म्हणायला शास्त्रकार तयार नाही। व्यवहारातली माणसं त्याला सुख म्हणतात, परंतु ज्ञानोबाने आपल्याला सांगितलं आहे, विषय सुख जे बोलीजे ते नेनता का वाया जलपीजे। जैसे महुर का म्हणजे विषकंदाते। विषयी सुख आहे हे बोलणेच सारी घेणो हे, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी। थोडक्यात व्यावहारिक सुखाच्या कल्पनेपेक्षा विलक्षण सुखाची प्राप्ती होते, अलौकिक आनंदाचा भाग प्राप्त होतो, त्याला पारमार्थिक सुख असं म्हणतात। जे सुरुवातीला साधनेच्या अंगाने कठीण आहे, पण प्राप्त झाल्यानंतर अमृताप्रमाणे सुखरूप आहे। यत्तदग्रे विषमीव परिणामी अमृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धिप्रसादजम। असा या सुखाचा विचार आहे। म्हणून कधीही स्वतः किंवा परतः आपल्या मनाच्या द्वारे कधी व्युत्थान होऊ नये। बऱ्याचदा असं वाटतं की एवढे दिवस आपण साधना करतोय, काय मिळालं आपल्याला? किंवा लोकही आपल्याला विचारतात, तुम्हाला मिळालं काय? एवढे दिवस तुम्ही परमार्थामध्ये राहतात, काय मिळालं सांगा? आपण शब्दामध्ये ते कथन करू शकत नाही। आणि खरं असं आहे, परमार्थातला तो सुख शब्दात सांगताच येत नाही। अनिर्वचनीयम असं म्हटलंय त्याला, जे शब्दामध्ये कथन करता येत नाही। किंबहुना सगळ्यात प्रबल असणारं शब्द प्रमाण वेद ज्या सुखाच्या स्वरूपापर्यंत पोचतच नाही। काल परवाच आपण ओवी पाहिली, मनोनितीची मात न चढेची बोलाचा हात। जेने संवादाची या गावा आत पैठिकीचे। दैवयोगाने जर हे अनुभवाला मिळालं तर सुखरूप होऊन राहणं हा तिथला अनुभव आहे। व्यवहारामध्ये जसा भोक्ता, भोग्य आणि भोग या त्रिपुटीद्वारे भोग घेतला जातो तसा इथं भोग घेण्याचा प्रकार नाही। म्हणजे अन्वयाच्या दृष्टिकोनातून जो दृष्टांत दिला जातो
तसा दृष्टांत इथं नाही. म्हणून ज्ञानोबाने अगोदर दृष्टांताची कल्पना दिली आणि सांगितलं या दृष्टांतामध्ये जसं भोग घडतो तसा भोग इथे घडत नाही. उदाहरण किती गोड दिलं आहे बघा. जैसे परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षीय फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगिते पणही. दृष्टांत लक्षात आला तर ही कल्पना लक्षात येईल. या परमात्म सुखाचा भोग वेगळ्या पद्धतीनं भोगला जातो. परी ते वेगळेपणे भोगीजे, त्याची हातवटी वेगळी आहे. कसं? मग आता दृष्टांत लक्षात येणार नाही म्हणून पहिल्यांदा आपल्या दृष्टांत जो लक्षात येतो तो देतात आणि तो लक्षात आल्यानंतर सांगतात. इथे असा मात्र प्रकार नाही. जैसे पक्षी फळ चुंबिजे, जसा एखादा पक्षी फळाचं चुंबन घेतो तर त्यामध्ये फळ भोग्य आहे, पक्षी हा भोगता आहे आणि आपल्या इंद्रियांच्याद्वारे तो भोग घेतो म्हणजे त्रिपुटी आहे. तर ज्ञानोबा निराकरण करतात. जैसे पक्षी फळ चुंबिजे हा विषयातला आनंद आहे, तैसे नव्हे. इथे मात्र तसं नाही बरं. इथे त्रिपुटी नाही, उलट असं आहे की ते वेगळेपणे भोगीजे. जैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगतेपणही. त्या ठिकाणी मी कुणीतरी भोगता आहे, परमात्मा माझा भोग्य आहे आणि मग मी त्याचा साधनाने भोग घेतो, असाही सगळा प्रकार विसरावा लागतो. याचा अर्थ काय? जेव्हा हा जीव परमात्म स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर स्वतःच्या जीवदशेचाही बाध करतो, जीवत्वही विसरतो, किंबहुना जीवरूपाने शिल्लकच राहत नाही. अशी रूपता प्राप्त झाली तो तिथला भोग आहे. ज्ञानोबा म्हणता मग आता या संबंधाने किती बोलावं? जे जे शब्दाने आपण बोलू ते सगळं व्यर्थ बोलणं आहे. किंबहुना तिथं शब्द जात माघारी फिरतात. संकल्पाचं आयुष्य पूर्ण होऊन जातं. मन संकल्प करू शकत नाही आणि विचाराचा वारासुद्धा ज्या स्वरूपात प्रवेश नाही करू शकत. हे विचार अलीकडेच राहतात सगळे. ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होत असताना जसं आपण उदाहरण कायम देतो ना, मिठाचा खडा जर स्वतःचा कठीणपणा बाजूला ठेवून समुद्राशी ऐक्य करायला निघाला तर त्याचं आयुष्य जाईल. पण कठीणपणा सोडल्याशिवाय त्याला जशी समुद्राची प्राप्ती होणार नाही तसं ब्रह्मरूपतेची प्राप्ती व्हायची असेल तर सगळं विसरावं लागतं. ज्ञानोबांची एकच ओवी आहे बघा 9व्या अध्यायामध्ये. तैसे थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जगा 10 कोटी होईजे तैच ओळीक माझी. आपली विद्वत्ता विसरावी लागते, थोरपणा बाजूला सोडावा लागतो, जगाच्या समोर नम्र व्हावं लागतं, तेव्हा माझी प्राप्ती होते. थोडक्यात डॉक्टर बाबांच्या भाषेमध्ये ते मोकळं व्हावं लागतं. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एक मैत्रिणी, एक स्त्री शिवणकामामध्ये फार कुशल होती. वेगवेगळ्या प्रकारचे ती नक्षीकाम करायची आणि कपडे शिवायची. दुसरी मैत्रीण तिला भेटायला आली. तर भेटायला आल्यानंतर ते वस्त्रावर नक्षीकाम करते, चांगल्या प्रकारचे काही धागे वापरते. तर जी आलेली मैत्रीण होती तिला एक धाग्याची गुंडी पसंत पडली आणि तिला असं वाटलं एवढी दोऱ्याची असणारी गुंडी आपण गुपचूप न कळता चोरावी. आणि म्हणून तिने ती कापडाच्या दोऱ्याची असणारी गुंडी म्हणजे वस्त्राची गुंडी, दोऱ्याची गुंडी आपल्या काखेमध्ये दाबली. आता त्या मैत्रीनं ते पाहिलं होतं, जी घरमालकीन होती तिने पाहिलं. पण कधी कधी म्हणता येत नाही ना, नाहीतर मग मित्र मैत्रिणी दुखावू शकतात. म्हणता तर काही येत नाही. बरं इतकी मौल्यवान आहे का ती आपण माघारी घेतल्याशिवाय बाकीचं काम आपल्याला करता येणार नाही. आणि मग तिने थोडीशी एक चालाकी चतुरता दाखवली. म्हणे अगं तू आली ना, मला एवढा आनंद झाला, शब्दातीतम, शब्दात सांगताच येत नाही. आणि मग आनंद झाला की माणसं नाचत असतात. मला असं वाटतं की आनंदाच्या भरामध्ये गाये नाचे ओढे आपुलिया छंदे, मस्तपैकी नृत्य करावं. आता नृत्य करावं म्हटल्यानंतर ते म्हणजे हो चालेल ना, नृत्य करावं आपण. मग आता ती एका हाताने असा हात वर करून नृत्य करू लागली. पण ज्या काखेमध्ये ती वस्त्रात दोऱ्याची गुंडी तिने आवळून धरली होती तो हात काही वर होईना. ती तो पहिली मैत्रीण मालकीन असं म्हणले, अगं असं नाही म्हणे, तो काहीतरी अंग राखून नाचते आहे असं नाही, इथं मोकळं नाचावं लागतं. आणि जेव्हा तिने दोन्ही हात वर केले तेव्हा चोरलेली असणारी धाग्याची गुंडी खाली पडली. दृष्टांत त्यासाठी नाही द्यायचा, जसं सामान्य नृत्याकरता मोकळं होऊन नाचावं लागतं तसं इथंसुद्धा जीवत्वाचा वाद करावा लागतो. आणि आता किती बोलावं?
मग ते स्वरूप आहे तरी कसं? उन्मनी मनरहित अवस्थेचं सौंदर्य आहे. तुर्या म्हणजे चतुर्थ अवस्थेचे तारुण्य आहे, ज्याला आपल्याला बोटाने मोजता येत नाही. अनादीचे अगण्य परमतत्व, संपूर्ण जगताचं मूळ कारण, योग साधनेच्या वृक्षाचं फळ आणि केवळ आनंदाची जीवनकला आहे. जीवाला हीच अपेक्षा आहे ना, मला केवळ आनंद मिळावा. काल आपण दृष्टांत पाहिला, पाठीमागे वाघ लागलेला आहे, विहिरीच्या कोरड्या भागामध्ये नाग बसलेला आहे, वरून मधमाशा चावा घेतात आणि तेवढ्यामध्ये त्याच्या नाकावर मधाचा थेंब पडला आणि त्या सुखाला जर तो म्हणत असेल वा यासारखं सुख जगात कोणतं नाही, तर त्याला सुख नाही का? गोडी आहे, पण अल्प गोडी. सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढी. जीवाला अशा सुखाची अपेक्षा नाही. जीवाला असं वाटतं मला असा आनंद मिळावा, तत्समान आणि त्यापेक्षा अधिक दुसरा कोणताच आनंद नसावा, आणि दुःख नावाला सुद्धा शिल्लक नसावं. असं दुःख संबंधरहित असणारा जो आनंद, त्यालाच परब्रह्म स्वरूपाचा आनंद म्हणतात. आणि जे आनंदाचे केवळ चैतन्य गा, ते माझं स्वरूप आहे. त्यातली 22व्या क्रमांकाची ओवी. जे आकाराचा प्रांत, जो मोक्षाचा एकांत, जेथ आदि आणि अंत विरोनी गेले, हे ज्ञानोबांचे शब्द आहे. या शब्दांचा मागोवा घेत घेत जरी आपण गेलो तर आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कुठपर्यंत जायचं आहे आणि नेमकं काय प्राप्त करायचं आहे, तर या शब्दाच्या आधाराने ते संपन्न करायचं आहे. आपल्याला मिळवायचं काय आहे? आकाराचा प्रांत. या प्रांत शब्दाचा भाग असा एक अर्थ होतो की नाही, आपण हा अमुक प्रांतातला आहे म्हणजे अमुक भागातला आहे असा एक अर्थ होतो. आणि दुसरा प्रकर्षेन अंत, अंत म्हणजे शेवट. प्रकर्ष करून ज्याचा अंत होतो त्याला म्हणतात प्रांत. आकाराचा म्हणजे जे आपल्या दृष्टीला इंद्रियाला अनुभवाला येतं असं साकार जग, त्याला आकार म्हणतात. आणि त्या आकाराचा प्रकर्ष करून जिथं अंत शेवट होतो, अर्थात जे तत्व निराकार आहे. आकाराचा प्रांत म्हणजे संपूर्ण जगताच्या आकाराचा जिथं शेवट होतो. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ते यत् प्रयन्ते विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. ज्याच्यापासून निर्माण होतात, ज्याच्यावर राहतात, आणि या संपूर्ण आकारमान जगताचा जिथं लय होतो, शेवट होतो, असं ते स्वरूप आहे, जे आकाराचा प्रांत. जो मोक्षाचा एकांत, मोक्षामध्ये दुःखाची लयरूप नाही, आत्यंतिक स्वरूपाची निवृत्ती आहे. दुःख एकदा गेलं की परत येता कामा नाही, त्याला म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि श्रेष्ठ आनंदाची प्राप्ती. अशा परमानंद स्वरूप आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती या स्वरूपाला म्हणतात मोक्ष. आणि जो मोक्षाचा एकमेव अंत, अंत म्हणजे निर्णय. अंत शब्दाचे 2 अर्थ होतात हा. अंत म्हणजे शेवटसुद्धा आणि अंत म्हणजे निर्णय, निवाडा. एकाच ओळीमध्ये अंत शब्द 2दा आले आहे, पुढं पण येतो एक शब्द अंत, पण तिन्हीचे अर्थ मात्र वेगळे बरं. जे आकाराचा प्रकर्षेन अंत, जो मोक्षाचा एक अंत, जेथ आदि आणि अंत विरोणी गेले. 3दा अंत शब्द आला, पण तिन्ही अंत शब्दाचे अर्थ मात्र वेगवेगळे घ्यावे लागतात. म्हणून आकाराचा प्रांत म्हणजे आकाराचा प्रकर्ष करून जिथं अंत शेवट होतो. मोक्षाचा एकांत म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाच्या प्राप्तीचं असं एकमेव ठिकाण, निर्णय किंवा निवाडा जो आहे ते माझं स्वरूप आहे. आणि ज्या स्वरूपामध्ये जगताचा आदी, जगताचा अंत या सगळ्या गोष्टी लयाला जातात. ज्याला आदी आहे ना, आदी, आदी म्हणजे जन्म आहे. ज्याला ज्याला जन्म असतो त्याचा शेवट अंतामध्ये होतो. मरणांतम च जीवितम, जिवंत असेल तर मृत्यूमध्ये शेवट आहे. आणि मध्यंतरी 4 भाव आहे पुन्हा, जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. देह निर्माण झाला की देहाला षड्भाव विकार आहे आणि आत्मा कधी जन्मालाच येत नाही. न जायते म्हणून न म्रियते. वा कदाचिन्नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणून जिथं आदी म्हणजे उत्पत्ती, अंत म्हणजे शेवट, आणि मधल्या भागात घ्यायचा स्थिती. जिथं आदी, स्थिती आणि अंत
हे सगळे विरवणे गेले. जे हे कोणाचं वर्णन चालू आहे? परमात्म स्वरूपाचं. परमात्म स्वरूपाचं हे वर्णन आहे का ब्रह्मस्वरूपाचं? ब्रह्मस्वरूप आणि परमात्मा एक आहे का? भगवान म्हणतात हे माझं स्वरूप आहे? म्हणतात ना, एवं पार्थाचे निज स्वरूप माझे. का आपण असं म्हणावं हे माझं स्वरूप आहे? आपण म्हणावं हे माझं स्वरूपाचं चिंतन चालू आहे. कारण आपण परमात्मा स्वरूपापेक्षा वेगळे नाहीत. जर आपण हे देवाचं आहे, ब्रह्माचं आहे असं म्हटलो, परोक्ष ज्ञान होईल. मग कधीतरी आपल्याला हेही वाटलं पाहिजे की हे माझं स्वरूप आहे, मी सुद्धा आकाराच्या पलीकडचा आहे. संपूर्ण मोक्षाचा एकमेवांत माझ्या स्वरूपामध्ये होतो, जिथं आदी आणि अंत सगळे लयाला जातात असं वाटलं तर ते अपरोक्ष ज्ञान आहे. त्याचं पर्यवसान फक्त परमात्मा असा आहे, परमात्मा असं आहे, आपल्याला मिळणार काय? आपण म्हणावं हे माझं स्वरूप आहे. जसं देवाचं स्वरूप तसं माझं स्वरूप आहे. जे महाभूतांचे बीज, बीज म्हणजे मूळ कारण, पंचमहाभूतांचं जे बीज आहे बीज. त्यानंतर जे महातेजाचे तेज, अग्नी असेल, चंद्र, सूर्य, नक्षत्र, तारका यांच्या ठिकाणी जे तेज आहे ना, ते तेज भगवंताचं आहे. यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. ते सगळं तेज माझं आहे. एवं याप्रमाणे पार्था जे निज स्वरूप माझे, जे माझं निज स्वरूप आहे म्हणजे खरं तात्विक स्वरूप आहे. भगवंताने सुद्धा म्हटलं बरं, माझं स्वरूप असं आहे की जिथे आकार नाही. माझं स्वरूप असं जे महाभूताचं बीज कारण आहे. माझं स्वरूप असं की जे महातेजाचं सुद्धा मूळ तेज कारण आहे. याचा अर्थ काय झाला? भगवंताचं जे आता सध्याला स्वरूप आहे ते सगुण स्वरूप आहे. आणि हा विचार जो आहे तो निर्गुण परमात्म्याचा विचार आहे. म्हणजे भगवंताला हेच मान्य आहे की जिथं निर्गुण, निराकार, इंद्रियांचा कोणताही संबंध नाही, ते माझं खरं स्वरूप आहे. आपलंसुद्धा स्वरूप असंच आहे की जे इंद्रियाला विषय होत नाही. आपला देह इंद्रियाला दिसतो, आपलंसुद्धा फक्त स्थूल देहच दिसतो, याच्या आत असणारं सूक्ष्म शरीर दिसत नाही. आपण म्हणतो ना हा डोळा आहे, हा डोळा नाही आहे. मग काय आहे? नेत्र इंद्रिय राहण्याचं ते गोलक आहे, गोलक. त्याला आपण बुबुळ म्हणतो. म्हणजे थोडक्यात इंद्रियसुद्धा अतिंद्रिय आहे. आपण ज्याला म्हणतो ना हा माझा कान आहे, कान नाही, हा कानाचा चाफा आहे. म्हणजे जे त्याला आपण करंजीप्रमाणे आकार, कर्ण षष्कुल्य वछिन्न आकाश असं कठीण शब्द विचारसागरात त्याला कर्ण षष्कुल्य वछिन्न आकाश एवढा जो काही आकाशाचा भाग आहे त्याला श्रोत्र म्हणतात. तिथं श्रवणेंद्रिय राहतं. डोळ्याच्या बुबुळाच्या अग्रभागावर नेत्रेंद्रिय राहतं. रसनेंद्रियाच्या अग्रभागावर रसनेंद्रिय राहतं. त्वग इंद्रिय सगळ्या त्वचेमध्ये राहतं. घ्राणेंद्रियाच्या ठिकाणी, नाकाच्या ठिकाणी घ्राणेंद्रिय राहतं. मुळात इंद्रियसुद्धा अतिंद्रिय आहे. म्हणजे तर इंद्रिय जर अतिंद्रिय असतील तर मनही दिसत नाही. परमात्मा तर त्याच्याही अतीत आहे, म्हणून तो कोणत्या इंद्रियांचा विषय होत नाही. एवं जे निज स्वरूप माझे, असं माझं खरं तात्विक स्वरूप आहे. आणि तेच तात्विक स्वरूप केव्हा व्यक्त होतं तर भगवान त्याचं कारण सांगतात. ते नाम आतापर्यंत कथन केलेलं 20व्या ओवीपासून तर अगदी 23व्या ओवीपर्यंत जे सगळे शब्द आले ना, किंवा 19वी ओवी पण आपण घेऊ शकतो. शब्द जात मागोते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जे तनसरे विचाराचा, जे उन्मनीयेचे लावण्य. सर्वनाम आहे, सगळे आता आहे. असं जे या पदाने सांगितलं, असं जे माझं स्वरूप आहे तेच हे आता रथावर आहे, रथावर. मग आता तुम्ही असं म्हणाल की आतापर्यंत जे निर्गुण, निराकार, स्वयंप्रकाश सांगितलं, शब्दाचा विषय होत नाही असं सांगितलं, आणि भगवान आता निर्देश काय करतात? जे, ते, हे सर्वनामच आहे ना सगळे. मग भगवंताने तर निर्देश केला तर यातला अर्थ असा होतो, निर्गुण निराकार कोणत्या इंद्रियाचा, प्रमाणाचा विषय नाही, पण त्याला माया उपाधी लागली की ते सगुण साकार होतं, आणि सगुण साकार झालं तर कार्य करतं. पारमार्थिक सत्ता आहे निर्गुण निराकाराची, जगताची आहे व्यावहारिक सत्ता. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये भक्ताचं रक्षण, दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला त्या सत्तेत अभिव्यक्त व्हावं लागतं. त्यालाच म्हणतात अवतार. हे अवताराची मीमांसा आहे. लाकडातही अग्नीच आहे,
पण लाकडातला अग्नी जर अंधारात धरला असा आपण तर तो प्रकाशमान होऊ शकत नाही. पण तोच लाकडातला अग्नी जर घर्षणाने व्यक्त झाला तर दैदिप्यमान असल्यामुळे अंधाराला नष्ट करतो. तसा निर्गुण निराकार परमात्मा अव्यक्त निराकार नाही जे आकार, त्याला कोणता आकार नाही, तो कार्य नाही करत. पण मग त्याला माया उपाधी लागली की मग जे होणे चराचर त्या हरिसी भजे, त्याचं भजन कर असं ज्ञानोबा म्हणतात. तर ते हे चतुर्भुज कोंभेली जे माझं स्वरूप आहे तात्विक, त्या स्वरूपाला म्हणतात एक कोंब फुटला, अंकुर निर्माण झाला. आणि कोणता? चतुर्भुज कोंभेली, 4 भुजांच्या रूपाने त्या निर्गुण माझ्या स्वरूपाला अंकुर प्राप्त झाला. मध्यंतरी माया उपाधी घ्यायची, माया उपाधी लागली की ते भगवंताच्या स्वरूपाला आवृत्त न करता चतुर्भुज रूपामध्ये परमात्मा अभिव्यक्त होतो. जयाची शोभा रूपासी आली, ज्या तात्विक स्वरूपाची शोभा, मूर्तिमंत सौंदर्य रूपवान झालं, अभिव्यक्त झालं. पण केव्हा? देखोनी नास्तिकी नो केली भक्त वृंदे. वृंद म्हणजे समूह, सगळ्या भक्तांचे समूह नास्तिकी नो केली, नो केली म्हणजे छळीली. ते कळीकाळ नोकोनिया घेतला पटा, अशी ओवी बघा 12व्या अध्यायामध्ये. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता असं आहे की ओवी. पण तशी ती कळीकाळ नोकोनिया घेतला पटा असं आहे ना एक आणखी. ते ओवी आता वेगात आठवणार नाही, पण कळीकाळ नोकोनिया तैसे ते माझे कलत रहे जाणीजे, काय सिने लजे तयाचे नेमी, असेच आहे बघा एक ओवी. म्हणून तेवी मी तया, तेवी मी तया जैसी असते तैशिया, कळी काळ नो कोणी घेतला पटा. तिथं नो कोणी शब्द आला बघा. कळी काळाचा पराभव घेऊन, पटा शब्द 2 अर्थ होता. आपण म्हणतो ना चितपट झाला. पट म्हणजे काय? थोडक्यात मैदान असं एक अर्थ होतं. पट म्हणजे वस्त्र. त्या कळी काळाचा पराभव करून भक्त मी माझ्या पदराखाली घेतला असं एक अर्थ होतं. कळी काळ नो कोणी घेतला पटा. हे नास्तिक लोक जे आहे ना ते भक्तवृंदांचा छळ करतात. देखोनी नास्तिकी म्हणजे वेदाला प्रमाण नाही मानत किंवा देवाचं अस्तित्वच मानत नाही. नास्तिक 2 प्रकारचे. नास्तिको वेद निंदकाहा, वेदाची निंदा करणारा सुद्धा नास्तिकच आहे. आणि देवाचं अस्तित्व ज्याला मान्य नाही तोही नास्तिकच आहे. न अस्तित्व, ज्याला अस्तित्व मान्य नाही, मग अस्तित्व मान्य नसणारे मग भक्ताचा छळ करतात. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाचा छळच केला की नाही. मग त्यांनी छळ केला भक्तांच्या समूहाचा. माझंही निर्गुण निराकार स्वरूप गप्प नाही बसत. मग नास्तिकी भक्तवृंदे नोकिली, त्यांचा छळ झाला हे पाहिल्यानंतर मग ते हे चतुर्भुज कोंबेली जयाची शोभा रूपाशी आली. मग मी सगुण साकार होतो ते वेळी आपुल्याचे निकाई वारे, मी साकार होणे अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळोने घाली. मग तुम्ही असं म्हणाल की तोपर्यंत परमात्मा वाटच पाहतो का? असं नाही आहे. हे शेवटची मर्यादा आहे. नाहीतर परमात्मा स्वतःच्या अंश अवतार, भक्त अवतार यांच्या माध्यमातून अधर्माची एक वाईट शक्ती जी आहे त्याला थोपविण्याचा प्रयत्न करतो. पण एक मर्यादा पलीकडची झाली की अधर्माची अवधी पार पराकोटीची झाली की भगवान स्वतः व्यक्त होतात. ते हे चतुर्भुज कोंबेली जयाची शोभा रूपाशी आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. किती छळ झाला भक्त प्रल्हादाचा? पराकोटीचा. इतका पराकोटीचा म्हणजे एक एक प्रयोग जर केला तर सामान्य कोणती सुद्धा व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. आणि असे भयानक प्रयोग भक्त प्रल्हादावर केले. छळच आहे ना एक प्रकारचा. वास्तविक साह्य करायला पाहिजे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. पण छळ केला प्रचंड प्रमाणात. कड्यावरून फेकून देणं, काय हत्तीच्या पायाखाली तुळवणं, उकळत्या तेलामध्ये टाकणं, हे सगळे प्रकार केले. आणि मग शेवटी स्वतः मारायला हिरण्यकश्यप तयार झाला की जो तुझं रक्षण करतो तो कुठे आहे? भक्त प्रल्हाद म्हणले, बाबा असं काय विचारता? तो कुठे आहे? अहो तो कुठे नाही हे विचारा. तो सगळीकडे आहे. सगळीकडे आहे म्हणजे मग या खांबात सुद्धा आहे का? ते म्हणले हो, प्रमाण त्याच्या बोला. देवभक्ताचा अंकेला. आता वास्तविक भक्ताचा शब्द करण्यासाठी भगवान परमात्मा खांबामधून प्रगट झाले. ते हे चतुर्भुज कोंबेली जयाची शोभा रूपाशी आली, देखोने नास्तिकी नोकिले भक्तवृंदे. त्याने खांबावर लत्ता प्रहार केला
आणि मग जे भगवंताने सिंह गर्जना डरकाळी केली, सगळं ब्रह्मांड तुमतुमून गेलं आणि तोही थरकाप करू लागला. हृदयाते भीदित कौरवांचे तसं झालं, पण तोही थोडा पराक्रमी होताच ना. भगवंताबरोबर युद्ध करू लागला तो. आणि मग भगवंताने सगळ्या नियम अटी सांभाळून त्याचं ऑपरेशन केलं. सगळे नियम अटी म्हणजे ब्रह्मदेवाने जे जे सांगितलं होतं, दिवसा नाही, रात्री नाही, आकाशात नाही, पृथ्वीत नाही, अस्त्र नाही, शस्त्र नाही, मान वाकून नाही, दान वाकून नाही, सगळे नियम सांभाळून मारलं त्याला. तो एवढं सुद्धा म्हणला होता, 12 महिन्यातला एकही दिवस नाही. भगवंताने विशिष्ट दिवस त्याच्याकरता निवडला. देखोनी नास्तिकी नो केली भक्तवृंदे, ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची झाले जे पुरुष, जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी. किती गोड होई बरं. असं जे काही सुखरूप असेल, परब्रह्म स्वरूप, की जे अवताराला अभिव्यक्त होतं, त्या स्वरूपापासून हे साधक वेगळे राहत नाही. शब्द कसा आहे, पै आपणची झाले, आपणच आता ते ब्रह्मस्वरूप झाले. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. आपण ओव्यांचा बारकाईने विचार केला तर तो भक्त, तो अष्टांग योगाचा साधक भगवत स्वरूपापासून वेगळा राहत नाही. आणि वेगळा राहत असेल तर देवाला सुद्धा ते मान्य नाही. सुख कसं आहे ते अनिर्वाच्य महासुख. हे महा म्हणजे व्यापक, ज्याला देश काल वस्तू परिच्छेद लागत नाही, किंवा उपनिषदामध्ये ज्याला यो वै भूमा तत्सुखम असं म्हटलं आहे, त्यालाच ज्ञानोबा महासुख असं म्हणतात. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोग येते. काही शरीराच्या गरजेचं सुख असतं, भोजन केलं, शरीराचं सुख आहे, किंवा काही इंद्रियांचं सुख आहे, काही मनाचं बुद्धीचं. हे मात्र आत्मसुख आहे, महासुख आहे, आणि शब्दात सांगता येत नाही. हे अनिर्वाच्य, शब्दात कथन करता येण्यासारखं नाही. किती वर्णन केलं तरी जोपर्यंत हा प्रत्यक्ष अनुभव होत नाही तोपर्यंत सांगता म्हणजे त्याचा खरी गोडी मिळत नाही, खरा लाभ होत नाही. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाची आठा इंद्रिया मान नाही. हे असं सुख आहे जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे. मनोनी भोग विषयके हरिखे नाजो. विशेष कोणताही भोग प्राप्त झाला तरी त्याला तो भोगावासा वाटत नाही. शब्दात कथन नाही करता येत, अनुभव रूप आहे ते अनिर्वाच्य महासुख. पै म्हणजे निश्चयाने आपणची झाले जे पुरुष, जे पुरुषार्थी आहे, पराक्रम करतात, अशा सुखापासून हे योगी साधक वेगळे राहिले नाही, आपणच झाले, आपणच सुखस्वरूप होऊन गेले. पण कोण, जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी. निष्कर्ष म्हणजे ज्याला शेवट म्हणतात, प्राप्तीवेरी म्हणजे परमात्म प्राप्तीपर्यंत. ज्यांच्या जीवनाचा असा निश्चय होता की आम्ही भगवत प्राप्ती होईपर्यंत माघार घेणार नाही. निश्चयालाच महत्त्व असतं. निश्चयामध्ये धैर्य लागतं, धैर्य, आणि त्याला जिद्द चिकाटी लागते. नाहीतर थोडी प्रतिकूलता आली तर बरेच माणसं उड्या मारतात. पाठीमागे महामारी आली होती, सगळ्या जगावर संकट आलं, काही लोक दवाखान्यात गेले, वैद्याने सांगितलं तुम्हाला गळ्यातली माळ काढावी लागते जगायचं असेल तर. बऱ्याच जणांना काढल्या ना. मग प्राप्तीपर्यंत निष्कर्ष आहे का? याला धैर्य लागतं, धैर्य. देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. किंवा जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाई, वड वानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहे का विठोबा. जयांचे का निष्कर्ष. निष्कर्ष म्हणजे निवड, निर्णय, सार, तात्पर्य प्राप्तीपर्यंत आहे. ज्यांचा निश्चय ढळत नाही भगवत स्वरूपाता प्राप्त होईपर्यंत. मिळतं कशाने हे? भगवान म्हणतात, आम्ही साधन हे जे सांगितले तेचे शरीराजही केले, ते आमुचे निपाडे आले निर्वाळले या. निर्वाळले या म्हणजे निर्मळ झाले असतात. जीवाच्या ठिकाणी अंतकरणात पाप वासना त्याला मल म्हणतात, अंतकरणाचं चांचल्य त्याला विक्षेप म्हणतात, आणि अविद्येचं जे आवरण त्याला आवरण म्हणतात. मल, विक्षेप आणि आवरण हे तिन्ही जावे लागतात. तर निष्काम कर्माने मल जातो, निष्काम उपासनेनं विक्षेप जातो, आणि श्री गुरूंच्या मुखारविंदातून महावाक्याचं श्रवण झाल्याबरोबर अंतकरणाची वृत्ती अहम ब्रह्मास्मित्याकारक झाली की ते अविद्येच्या आवरणाला भंग करते. तैसं आत्मदर्शनी आढळ
असे जो अविद्येचा मळ आणि हे तिन्ही प्रकारचे दोष निघून गेले की तो जीव शुद्ध होतो आणि शुद्ध झाला की भगवत रूप होतो निर्वाळले. या निर्वाळले म्हणजे निर्मळ झाले असता. आम्ही साधन हे जे सांगितले, आम्ही आतापर्यंत जे तुला साधन सांगितलं, शुचोदेशे प्रतिष्ठाप्यतेपासून जे साधन सांगितलं ते कसं करावं लागतं ते नुसतं ऐकून नाही चालत. जे साधन आम्ही सांगितलं साधनेचं अनुष्ठान करावं लागतं. अनुष्ठानाशिवाय साधनेला फळ नाही मिळत. अनुष्ठान असावं लागतं. बरं, कोणतं का होईना अनुष्ठान असावं आपलं. समजा मौनाचं अनुष्ठान आहे, अनुष्ठान चांगलं आहे. किंवा कोणत्याही दुष्ट व्यक्तीच्या वस्तूचा संग्रह मी करणार नाही, हे अपरिग्रहाचा नियम आहे. ग्रहण करावं आलं तर पण शुद्धता बघितली पाहिजे. द्रव्य असेल किंवा अन्न असेल, कोणत्या व्यक्तीचं ग्रहण करावं. किंवा मी ठराविक काळामध्ये ध्यान करेल, अनुष्ठान आहे. अजानुक्षाखाली मी पारायण करेल, अनुष्ठान आहे. एवढ्या वय वाचल्याशिवाय मी भोजन करणार नाही, अनुष्ठान आहे. आणि अनुष्ठानातूनच तप निर्माण होतं आणि तपानी दैवत प्रसन्न होता. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हे तर कोण सांगे. कोणतं अनुष्ठान नाही, तप नाही, काहीच नाही आणि मला हे मिळावं, मिळत नाही. सिद्धीसाठी सुद्धा तप करा, तसं ते आपलं साध्य नाही आहे सिद्धी मिळणं, पण तपाशिवाय फळ नाही असं सांगायचं आहे. म्हणून ज्ञानोबारा म्हणतात जे साधन आम्ही सांगितलं ना ते नुसतं ऐकून नाही ना चालणार, तेच शरीराजही केले. तेच अनुष्ठान साधन शरीरात ज्यांनी केलेलं आहे याकरता शरीरही जपावं लागतं. बरं, नाहीतर केली आत्महत्या, मग काय योग करणार आहे. आत्महत्या करणाऱ्या पुरुषाला तर लगेचच्या लगेच अधोगती आहे. देवाने साधन दिलं तर तेही जपलं पाहिजे. व्यवहारातली माणसं दुचाकी वाहन घेतात, चारचाकी गाडी घेतात, ती महागडी असते. मग ती गाडी भरपूर दिवसापर्यंत टिकावी याकरता तिथं पेट्रोल पंपावर जर गेले इंधन भरण्यासाठी तर त्याला विचारतात भेसळ नाही काही, शुद्ध आहे ना. म्हणजे त्या निर्जीव असणाऱ्या वस्तूमध्ये इंधन टाकत असताना चौकशी करतात की शुद्ध इंधन त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. पण याच्यात काही टाकतात म्हणजे व्यसन करतात किंवा काय, का शरीर जपत नाही. जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधनावर प्रेम करावं लागतं. मुक्कामाला जायचं आहे, भाडं देऊन घोडं विकत घेतलं आहे तर कमीत कमी मुक्कामाला जाईपर्यंत तरी घोड्याला पाणी पाजावं लागेल, चारा खाऊ घालावं लागेल. नाही तर घोड्याने त्याला राजीनामा तर जंगलात मुक्काम करावं लागेल. मग तसंच आहे, जोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत शरीरामध्ये व्यायाम, ध्यानधारणा जपलं पाहिजे. आणि ते मग हे त्याच्यासाठी नाही. बरं, हे शरीर साधन आहे आणि भगवंताची साधना करण्यासाठी आहे. त्याचे शरीराजीही केले. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा, तवच ह्या साधना भजावे लागेल. ती साधना करावीच लागेल. आणि साधना करायची म्हणले की चांगलं योग्य साधना असावं लागेल. परमार्थाची साधना पशुच्या देहात होत नाही, काही अपवादातल्या देहात होते, देवाच्या सुद्धा देहात होत नाही. ब्रह्मदेवाच्या अजिबात होत नाही. ब्रह्मदेवाला व्याप मोठा आहे. सगळ्या प्राणीमात्राची फाईल बघायची मागची, काय काय दिवे लावले म्हणजे काय काय कर्म केले त्यानुसार त्याला नवीन देह द्यायचा, किती मोठा व्याप आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा आराधना होत नाही. भाग्यवान आपणच आहे. आपल्या मनात आला की आपण माळ घेऊन जप करू शकतो, पारायण करू शकतो, नामस्मरण करू शकतो. आपल्यासारखं भाग्यवान काही ताण आपल्याला काहीच ताण नाही ना. जेवढी अनुकूलता आपल्याला इतर कोणाला आहे का तेवढी अनुकूलता. सायासी करीशी प्रपंच दिननिशी, किती कष्ट करायला लागतात व्यवहारामध्ये, काहीच नाही. भोगत्या अवस्थेमध्ये फक्त चिंतन करायचं आहे. आम्ही साधन हे जे सांगितले त्याची शरीराजही केले. भगवान म्हणतात त्या साधनेनं घडतं काय. शरीराच्याद्वारे साधन केलं तर मग निर्वाळलिया ते आमुचेनी पाडे आले. हा निर्वाळलिया शब्द अलीकडे घ्यायचा. बरं, अर्थ करत असताना साधनेनं व्यक्ती शुद्ध होते. साधना केल्यानंतर सामान्य उदाहरण आहे, सोन्यामध्ये काही हिणकस भाग असतो. अग्नीमध्ये आपण त्याला तापवलं, अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडी ते केवळ बुद्धिमंत. अग्नीमध्ये हिणकस भाग टाकला तर अग्नी त्या हिणकस भागाला जाळून टाकतो आणि शुद्ध सोन्याला आपल्या समोर ठेवतो. हे जसं व्यवहारातलं उदाहरण आहे तसं कर्म, उपासना, श्रवण ही ज्ञानाची साधन आहे.
आणि आपल्याला हे आपल्या जीवनात लक्षात येतं बघा. गावाकडून येत असताना ज्या काही आपल्या मनातल्या भावना असतात त्या इथं आल्यानंतर हळूहळू या क्षेत्राचा वास झाला, वास्तव्य झालं, संगती चांगल्या प्रकारची मिळाली आणि साधनेमध्ये जर आपली प्रगती झाली तर आपल्या हे लक्षात येतं आपल्यात काही सुधारणा झाली. तर थोडा ताळ असलाही पाहिजे आपल्याकडं. बरं, थोडासा आपण थोडा हिशोब केला पाहिजे. जसे आपण बाकीचा हिशोब करतो की नाही तसं आपल्या जीवनाच्या साधनेचा थोडा हिशोब केला पाहिजे. तर हे जाणवतं की कालच्यापेक्षा समाधान आज वाढलेलं आहे, जाणवलं पाहिजे. नाहीतर काल समाधान जेवढं होतं त्याच्यात आज घट झाली तर मग काहीतरी आपल्याकडून चुकतं आहे. तर ते निर्वाळले या साधनेनं व्यक्ती शुद्ध होते. तपसा शुद्धी असं म्हटलं आहे, तपाने शुद्धी होते. भागवतामध्ये एक श्लोक फार गोड आला बघा. आता नेमका माझ्या तो मी पाठ केला होता पूर्वी पण लक्षातून गेला माझ्या. भागवतात गोड श्लोक, कशाने कशाची शुद्धी होते म्हणून. त्या शरद ऋतूचं आगमन झालं तर नदी शुद्ध होते. म्हणून शरद पौर्णिमा आली ना कोजागरी, सगळ्या नद्या शुद्ध होतात. पाऊस संपलेला असतो आणि गढूळ पाण्याचा काळ खाली जातो. म्हणून शरद ऋतू नद्या स्वच्छ होतात. असं प्रत्येकाचं ते आलेलं आहे. मानवाचं अंतकरण तपाने शुद्ध होतं. तपसा शुद्धी. म्हणून ते निर्वाळले या शुद्ध झालं असता आमचेनी पाडे आले, आमच्या बरोबरीचे ते होतात म्हणजे मतस्वरूप होतात. परब्रह्माचे निरसे देहाकृतीची येणे मुशे, ओतीव चाहले तैसे दिसती अंगे. भगवान म्हणतात ते दिसतात कसे अंगाने. तर आता हे गुढीपाडवा येतो ना, गुढीपाडव्याला त्या गुढीला साखरेची गाठी बांधतात. त्याच्यात खूप प्रकार आले. आता पूर्वी थोडेसे ठराविक शिक्के होते, आता फार आले फार. आता ते पैलवान लोक पायात कडक घालतात की नाही तशा पण गाठ्या आल्या आता. मला काल परवा एका जणांना भेट दिली होती कीर्तनात. म्हणलं हे तारीख लिहून ठेवावं लागेल आता. अशी एवढ्या मोठ्या गाठी जरी असेल तर फार मोठं कडं हातात घातलं होतं. म्हणलं चांगली गोष्ट आहे. असो, त्याच्यात प्रकार झाले. तर ते तयार करण्यासाठी साखरेचा पाक तयार करावा लागतो. मग त्याचं काय करतात, द्रव तयार करतात आणि बरोबर त्याची मूस असते. त्या मुशीमध्ये ते ओतलं थंड होऊन दिलं की बरोबर त्या द्रवयुक्त पदार्थाला घनीभूत आकार प्राप्त होतो. हे जसं घडावं तसं ज्ञानोबाला म्हणता सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे. त्या परब्रह्माचा रस तयार केला. ज्ञानोबांची कल्पना आहे आता ही. आणि तो रस एका महापुरुषाच्या शरीराच्या आकारामध्ये ओतला. जसं ते परब्रह्म दिसावं तसं ते शरीराच्या अंगाने दिसतात. थोडक्यात काय, ते देहधारी असतात पण आतून विचार केला तर ते परब्रह्म रूप असतात. परब्रह्माचे निरसे देहाकृतीची येणे मुशे. देहाच्या आकृतीची मूस आहे, वरचा आकार आहे त्यांचा, आणि त्यांच्या आतमध्ये परब्रह्माचा रस म्हणजे आनंद ओतलेला आहे. ओतीव चाहले तैसे दिसती अंगे. जणू परब्रह्माचा रस देहाकृतीच्या मुशीमध्ये ओतीव रूपाने ओतावा तसे ते शरीराच्या अंगाने दिसतात. थोडक्यात काय, जसं परब्रह्म आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तसे ती सुद्धा जरी देहधारी असतील तरीसुद्धा सच्चिदानंद स्वरूपच आहे. त्यांच्यामध्ये परब्रह्मामध्ये फरक काहीच नाही. फक्त एवढंच आहे की परब्रह्म अव्यक्त आहे आणि हे फक्त शरीराच्या रूपाने तो आनंद विशेष भावाला व्यक्ततेला प्राप्त झाला, एवढाच अर्थ. जरी हे प्रतितिहन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके, तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, जरी हे प्रतीती म्हणजे अनुभव, जर हा अनुभव अंतरी फाके, अंतरी म्हणजे अंतकरणात, शुद्ध बुद्धीमध्ये, फाके म्हणजे प्रगट झाला, विस्ताराला प्राप्त झाला, तरी विश्वची हे अवघे झाके, सर्वच्या सर्व विश्व हे झाकलं जातं, विश्व मावळतं. विश्वाला व्यक्त करणारं कोण आहे, आपलं अंतकरण आहे. जगाची जी आपल्याला प्रतीती येते ना, जगाची प्रतीती ही आपल्या अंतकरणावर अवलंबून आहे. जगाच्या प्रतीतीला आपण म्हणतो की ब्रह्मस्वरूपावर प्रतीती येते, पण खरा सिद्धांत पाहिला तर आपलीच कल्पना आपल्याला जग दाखविते. उदाहरण कायमचं तेच ठरलेलं आहे आपलं. रस्त्यावर दोरी पडलेली आहे, रस्त्याच्या कडेला दोरी पडलेली आहे. आता एखादी व्यक्ती तिथून चालली
आता हे उदाहरण का सांगायचं, त्याच्यासारखं जवळचं कोणतं नाही म्हणून. रस्त्याच्या कडेला रज्जू म्हणजे दोरी पडलेली आहे. आता ज्या व्यक्तीने पूर्वी कधीतरी सर्प बघितलेला आहे त्याला तिथे सर्पाचा भ्रम होतो. एखादा माळी असेल तर त्याला फुलाची पुष्पमाळा पडली असं वाटतं. शेतकरी असेल तर त्याला वाटतं जमिनीला भेग पडली, दुभंग पावली असं वाटतंय. एखादा गोराखी असेल त्याला वाटतं गाईच्या पाठीमागे चारण्याकरता काठी लागते, ती काठी पडलेली आहे. असे प्रत्येकाचे भ्रम वेगळे वेगळे होतात. या सगळ्या भ्रमाचं अधिष्ठान जरी दोरी असेल पण त्यावर जे जे भ्रमयुक्त पदार्थ भासतात ते पदार्थ भासण्याकरता प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाचे संस्कार कारण आहे. आणि हीच कल्पना 9व्या अध्यायामध्ये आलेली आहे. तैसे इये निर्मळ माझ्या स्वरूपी, जो भूतभावाना आरोपी, तयाशी तयाच्या संकल्पी भूताभासू असे. त्याची कल्पिती प्रकृती पुरे, तरी भूताभासू आधीच सरे, मग स्वरूपवरे कसरे निखळ माझे. हे सगळं जग प्रतीतेला येण्याकरता आपलं अंतःकरण कारण आहे. आपलं अनुभवाचं उदाहरण, गाढ झोपेमध्ये आपलं अंतःकरण अविद्येमध्ये लयाला जातं. कुठे जगाची प्रतीती आहे? जग अनुभवाला येतं का? मग ज्याचा जेवढा अधिकार असेल तेवढं 6 तास तर 6 तास, 6 तास जगाचा आपला संबंध नाही. बरोबर घडतं की नाही? म्हणजे साधं अंतःकरण अविद्येमध्ये लयाला जरी केलं तरी जगाची प्रतीती झाकली जाते. फक्त प्रारब्ध बलवान असल्यामुळे जीव जागा झाला की बरोबर सकाळी त्याचा पहिल्यांदा मी म्हणजे अहंकार जागा होतो. आणि अहंकार जागा झाला की अहंकार हे अंतःकरणाचं एक लक्षण आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहंकार जागं होणं म्हणजे मन जागं झालं. आणि मन जागं झालं की पुन्हा सगळं प्रपंच दिसतोय आपल्याला. मग कायम डोळे लावून बसायचं का? नाही. मग ज्या मनामुळे आपल्याला जगाची प्रतीती येते त्या मनाचाच बात करायचा. ज्ञानोबा म्हणतात, जे ते संसार चित्र उमटे तो मनरूपपट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, तैसे मन येथ मुदल जाये. मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीरीची ब्रह्म होय अनुभवी तो. म्हणजे मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्षयो हो. आपलं मन हे संसाराच्या प्रतीतीला कारण आहे. आणि जर ब्रह्म प्रतीती आली तर मन ब्रह्मरूप होतं. मनपणाने शिल्लक राहत नाही. परिणाम कारणच नष्ट झालं तर कार्य आपोआप मावळतं. जरी हे प्रतीतिहन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके. ऐसा ज्याचा अनुभव विश्व, आता विश्व नाही, विश्वदेव सत्यत्वे. देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. सुवर्णकाराकडे गेल्यानंतर 2 प्रकारची दृष्टी आहे. काही वरवर फक्त अलंकारालाच पाहतात, बरेच माणसं अलंकारालाच पाहतात. आणि जो सुवर्णकार आहे तो अलंकाराला न पाहता त्या अलंकारातल्या सोन्याला पाहतो. पाहणं म्हणजे विषय करणं. सुवर्णकार अलंकाराला जरी पाहत असेल तर सोन्याला विषय करतो. आणि सामान्य मनुष्य सोनं जरी पाहत असला तरी अलंकाराला विषय करतो. हे प्रत्येकाची दृष्टी आहे. तसं जगताची प्रतीती अंतःकरणावर अवलंबून आहे. जरी हे प्रतीती अंतरी फाके, या प्रतीतीचा विस्तार झाला तर विश्वची ही अवघे झाके. सर्वच्या सर्व विश्व झाकलं जातो आणि सगळं ऐकलं जग मावळतं. बरं, जगाचा नाश नाही करायचा, जगाचा बाध करायचा. नाश नसतो होत जगाचा. स्वरूपाने जगाचा नाश आपल्याला करता येणं शक्य नाही, जगाचा बाध करणं शक्य आहे. रज्जूवर बसलेला सर्प काठीनं मारायचा नाही, विचाराने फक्त ठरवायचा हा खोटा आहे. हे सोपं आहे, विचाराने ठरवणं सो. मारायला गेला तर मग काय होईल? काठी आणण्याकरता गेला तर दुसरा मागं लागेल, असं घडेल ना. ज्ञानोबा म्हणतात, दोरीची आवरगा डांगा मिळविता पैगा, तो शिनची वावगा केला होय. दोरीवर बसलेला सर्प मारण्यासाठी काठी मिळवली तर काय होईल? शीन होईल, शीन, बाकी काही होणार नाही. म्हणून फक्त मनाचा बाध केला, मन मावळलं, मन हे राम झाले, मन हे राम झाले. म्हणून शरीराकरता परमार्थ नाही, आत्म्याकरताही परमार्थ नाही. परमार्थ आहे आपले चित्ताकरता, मनाकरता. आणि मन भगवत रूप झालं, जग मावळलं. मन कारण आहे सुखाला दुःखाला, आपल्या उदासीनतेला. आपण मी लय नर्वस आहे आज, नर्वस तू नाही, मन नर्वस आहे. त्याचा आरोप आपण आपल्यावर करून घेतो. माझं मन फार उदास आहे, मग चेहराही उदास होऊन जातो.
सगळ्याला कारण मन आहे, ते मन जपलं पाहिजे. तैसे मन हे मुदल जाय मग अहम भावाधिक्य आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभव येतो. हे अर्जुनाने ऐकलं. अर्जुन बरोबर आहे, खरं आहे. ही अंतरी जर प्रतिती फाकली तर संपूर्ण विश्वलयाला जातो. तव अर्जुन म्हणे निके वा, हे खऱ्यातलं खरं आहे, साचजी जे हे. निक म्हणजे अतिशय चांगलं, हे चांगल्यातल्या चांगलं. आणि साच आहे का साचची? हा चकार आहे, सत्यच आहे. आपण जे म्हणता ते खरंच आहे. जर विश्व या प्रतितेनं झाकू शकतं. म्हणून ब्रह्मरूपता प्राप्त झाली, जगाचा भाव राहत नाही. जगरूपाने सत्य वाटत नाही. आणि जग सत्य वाटत असेल तर ब्रह्मरूपता प्राप्त नाही. एका काळात एकच राहतं. काजे आपण आता देव, हा बोलिले जो उपाव, तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे. ही अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते. हे सांगती याचे रीती कळले मज. देवा गोठीची हे ऐकता, बोध उपजतसे चित्ता. अनुभवे तल्लीनता नोहेल केवी, म्हणून येथ काही अनारीसे नाही. परी नाव भरी चित्त देवी बोलाय का. आता ज्ञानोबा आहे. वासवी हा श्लोक कोणाच्या मुखातला आहे? 15वा श्लोक. हा श्लोक आहे देवाच्या मुखातला. आणि यावर आता सगळं पुढचं जे चिंतन आहे ना, हे अर्जुनाच्या मनातलं चिंतन आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात काय काय विचार आले. म्हणून इतर ठिकाणी इतर असणाऱ्या व्याख्यानामध्ये हे आहे की नाही माहिती नाही, पण ज्ञानोबांच्या मात्र टीका ग्रंथामध्ये आहे की 15वा श्लोक ऐकल्यानंतर 16व्या श्लोकाला जेव्हा भगवान प्रारंभ करतात, तेव्हा का प्रारंभ करतात, तर ते अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. असं तो भाव आहे. काजे आपण आता देव, हे देव आपण आता हा जो उपाय बोलिले, जो उपाय आपण कथन केला, तो उपाय कसा आहे? प्राप्तीचा ठाव म्हणून घडे. या उपायाने ब्रह्मप्राप्तीचा ठाव ठिकाण बरोबर घडू शकतं, म्हणून घडे. हा उपाय कसा आहे? निश्चित भगवत रूपता प्राप्त होईल, ब्रह्मरूपता प्राप्त होईल, म्हणून हा उपाय निश्चित घडू शकतो. कारण का आपण कोणाला घडतो हो? हे अभ्यासी जी दृढ होती. अभ्यास म्हणजे वारंवार केला जाणारा प्रयत्न, त्याला अभ्यास म्हणतात. आणि अभ्यासामध्ये मनुष्य दृढ लागतो. बरं, दृढ लागतो. अभ्यासाचा असा आहे, अभ्यासामध्ये सातत्य लागतं आणि सातत्यामध्ये प्रतिबंध लागत नाही. ज्याला अभ्यास करायचा त्याला बाकीचे प्रलोभनं सोडावे लागतात. नाही म्हणे मी 7 दिवस थोडासा कार्यक्रम करून येतो आणि मग अभ्यास करतो, तर विसरेल. सातत्य लागतं. 7 दिवसाची हानी फार मोठी आहे. हानी कार्यक्रमाला जाण्यात नाही, हानी अभ्यासाचं सातत्य तुटण्यात आहे. ते परत तुम्ही रेल्वे पाहिली असाल ना, का नाही? प्रवास केला, आम्ही करणार आहे आज प्रवास. म्हणजे रेल्वेमध्ये वेग लागतो, वेग. आणि जर त्याचं ते स्टेशन आलं की ते थांबते. परत चालू केली तर पहिल्यासारखा वेग नाही मिळत त्याला. तो वेग घेण्यासाठी बरंच अंतर जातं, कधी कधी महिने जातात निघून अभ्यासासाठी. म्हणून सातत्य तुटलं नाही पाहिजे. ही अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते. या म्हणजे म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं, काय जपलं पाहिजे? अभ्यासाचं सातत्य खंडित होईल अशा सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे, सगळ्या. मग ते मोबाईल असेल, नाहीतर मग मित्रामध्ये गप्पा असेल, प्रवास असेल, अत्यधिक प्रमाणातला आहार असेल, बडबड असेल, दुराग्रह असेल किंवा जनसंपर्क असेल, या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तरच अभ्यासात मनुष्य दृढ राहतो. या अभ्यासी जी दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते. निश्चित ते ब्रह्मरूपताला प्राप्त होईल. कसं? सांगत याची रीती कळले मज. देवा, आपण जी रीती पद्धती सांगितली त्यातूनच मला कळालं की या योग साधनेच्या अभ्यासात जे दृढ होतील ते नक्की ब्रह्मरूपतेला प्राप्त होतील. देवा, गोठीची हे ऐकता, हे गोष्ट वार्ता ऐकत असताना माझ्या चित्ताला बोध उपजतसे चित्ता. माझ्या चित्तामध्ये बोध निर्माण होतो आहे. काय योग्यता असेल? म्हणजे ऐकल्याबरोबर माझ्या चित्ताला बोध होतो. आणि जर असा अनुभव आला तर मग अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. तत्स्वरूप परब्रह्मवाचक आहे. लीनता म्हणजे एकरूप होणं. मग अनुभव जर आला तर ब्रह्मस्वरूपाशी एकरूप का बरं होणार नाही? निश्चित होईल. म्हणून येथ काही अनारिसे नाही. म्हणून देवा, आपल्या कथनामध्ये अन्यथा नाही, म्हणजे फलाच्या बाबतीमध्ये आशंका नाही. आपण जे बोलतात ते सगळं खरं आहे.
या अभ्यासामध्ये दृढ झाले की ते ब्रह्मरूपता प्राप्त होईल. आपण सांगितल्यानंतर मला बोध झाला, ज्याला हा अनुभव आला त्याला तल्लीनता का बरं प्राप्त होणार नाही? हे सगळं खरं आहे, तुमच्या बोलण्यात अन्यथा नाही देवा. परी, मग आता परी काय म्हटलं? अन्यथा नाही म्हणायचं, हे खरं आहे असं म्हणायचं. अर्जुनाला असं म्हणायचं आहे, ज्याचा अधिकार असेल त्याला हे नक्की मिळेल, पण जर एखाद्याकडे अधिकार नसेल तर मग? म्हणून ते विचारण्याकरता परी नाव भरी चित्त देई बोला एका. पण देवा, माझ्या एका बोला, बोल म्हणजे वाक्य, माझ्या एका वाक्याकडं, माझ्या एका शंकेकडं नाव भरी चित्त देई. तुम्ही जे सांगितलं ते सगळं मला कळालं, पण माझ्या मनात एक शंका आहे की जे साधन सांगितलं ते अधिकाऱ्यांनीच केलं पाहिजे का अनधिकारी पुरुषांनी केलं तरी त्याला हेच फळ मिळेल? तर भगवान म्हणतील, अरे अर्जुना, सामान्य गोष्ट जरी मिळवायची असेल तरी अधिकार लागतो, सामान्य फळ मिळवायचं तरी अधिकार लागतो. हे तर सर्वात मोठं फळ आहे, मग याच्याकरता अधिकार नाही का लागणार? अर्जुनाला त्यांच्या स्वतःच्या विषयी नाही विचारायचं सामान्य व्यक्तीच्या विषयी. हे अधिकारी होऊनच करावं लागतं का अनधिकाऱ्याला पण चालतं? तर भगवान नाही, याला अधिकार लागतो. म्हणून नाव भरी चित्त दे. नाव भरी म्हणजे क्षणभर माझ्या बोलण्याकडं थोडं आपण चित्त द्या. मग आता देव चित्त देतील, आणि मग चित्त दिल्यानंतर काय सांगायचं तर त्या गोष्टीकडे चित्त आपण नंतर देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.